नमस्कार मंडळी, एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आता पनीर बनवणार आहे। त्याच्यासाठी निंबू न विनेगर आपण त्याच्यासाठी दही घेणार आणि त्याच्यासाठी साहित्य दाखवतोय बघा। 1 लिटरपेक्षा जास्त दूध आहे, जाड बुडाचं याचं पातेल, स्टीलचं पातेल आहे, एक चाळणी आणि एक रुमाल घेतलेला आहे। प्रथम आपण आता दूध गरम करून घेऊ बघा। त्याच्यावर गॅस पेटवून घेतला, त्यात एक स्टीलचं पातेल ठेवलंय जाड बुडाचं आणि आता आपण त्याच्यात दूध ओतून घेऊया। 1 लिटरपेक्षा जास्त दूध आहे गाईचं। आणि पातेल्याला दूध लागू नये त्याच्यासाठी सातत्याने हलवत राहायचं आणि त्याला साय येऊ द्यायची नाही। 10-15 मिनिटं सातत्याने असं हलवून घ्यायचं मोठ्या जाळीवर आणि त्याला साय येऊ द्यायची नाही आणि दूध खाली लागू द्यायचं नाही। हे बघा, अशा प्रकारे सातत्याने हलवत राहायचं। हे बघा, दूध आपलं चांगल्या प्रकारचं उकळलंय। आपण त्यात आता दही टाकून घेऊ, अर्धी वाटी। दही टाकल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे दूध चांगलं फाटलं पाहिजे। आपण एक पातेलं घेतलेलं आहे, पातेल्यावर एक चाळणी ठेवली आणि त्याच्यावर एक आपण सुती कपडा घेतलेला आहे, तो सुती कपडा टाकून घेऊ त्याच्यावर। हे बघा, आता जे दूध फाटलेले आहे ते आता आपण त्यात ओतून घेऊया। हे बघा, हे बघा, त्यामध्ये सगळं हे बघा कडक आपण ओलं करून घेतलेलं आहे। याच्यावर आता थोडं थंड पाणी सोडूया आपण। म्हणजे आता ते पनीर तयार झालेलं आहे, दूध फाटले त्याच्यापासून। आता ते थंड पाणी चांगलं धुवून घेऊया। पाणी टाकून घेऊया आणि चांगलं थंड करून धुवून घेऊ चांगलं पाणी। तेव्हा थंड पाणी टाकून घेतलं, थंड पाण्याखाली परत आता एकदा धुवून घेऊ चांगलं। चांगलं थंड होईल अशा प्रकारे चांगलं पिळून घेतलं। आता आपण आता त्याची गाठ मारून घेऊया। हे बघा आता आपले पनीर हे बांधून घेतलेलं आहे आपण फडक्याने। चांगलं ते कोरडं करून त्याच्या एक वजनदार वस्तू ठेवायची। आपल्याकडे जुन्या टाईपचा खलबत्ता आहे, तो आपण ठेवून घेऊ त्याच्यावरती। हे बघा, या अशा प्रकारे आपण ते पनीर आहे एका फडक्यामध्ये बांधून घेतो स्वच्छ कापडात। त्याच्यावरून वजनदार वस्तू ठेवायची। हे बघा, अशी वजनदार वस्तू ठेवून सर्वसाधारण 2 तास ठेवायचे। त्याच्यानंतर आपलं पनीर कसं तयार झालं आपण ते बघूया। 2 तास आपण ते पनीर हे ठेवून ठेवतो, त्याच्यावर वजन ठेवलं होतं। त्याच्यानंतर बघा किती पनीर तयार झालं आपण ते बघूया। हे बघा, सॉफ्ट असं पनीर तयार झाले आहे। हे सर्वसाधारण 125 ग्रॅम पनीर तयार झालं आहे। हे बघा, मी तुम्हाला आता ते पनीर कसं मऊसूत झालं ते कापून दाखवतोय बघा। हे बघा, हे बघा मऊसूत असं पनीर तयार झालेलं आहे। हे आपण 1 लिटर गाईच्या दुधापासून त्यात दही टाकून हे पनीर तयार केलं आहे। अशा प्रकारे तुम्ही एक वेळ जरूर तयार करून बघा। जे बघा, असं पनीर तयार झालेलं आहे 125 ग्रॅम। जर आमच्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। नमस्कार।